हाय गाईस, जय श्रीराम. मी तुमचा प्रसाद. तर बघा, सकाळी आज लवकर निघालो आपण शेतात यायला, कारण आपल्याला रोजीवर जायचं आहे कामाला. त्याच्यामुळं मग घरच्यांना थोडी मदत बी करायची शेतात, मग त्यांना निंदू वगैरे लागतो. तर बघा सकाळचं वातावरण कसं आहे, एकदम फ्रेश वातावरण आहे बघा. आणि ते फ्रेश वातावरण पाहायला फक्त तुम्ही आपल्या शेतात यायचं सकाळमध्ये ते बी. तर बघा आपल्या नोकरीचा टाइम झालेला आहे, 9 वाजलेले आहेत. तर आपल्या जॉबला जायचं आहे आपल्याला. तर बघा आपला टिफिन वगैरे घेऊन कामावर हजर. कशाला कोणाचं बोलणं खाण्यापेक्षा आपलं आपलं टाइमावर पोचलेलं बरं होईल. तर बघा आता त्यांच्या शेतात पोचू. तर त्यांचा शेताकडचा रस्ता आहे. तर बघा कसा आहे त्यांचा रस्ता, मला कमेंटमध्ये सांगा. तर बघा आता आपण त्यांच्या शेतात पोचलो आहोत. तर त्यांचा गहू इथं भरायचं आहे आपल्याला पाणी. तर बाई आज दिवसभर आपल्याला बेकार हाल होते. तर इकडं विहीर आहे त्यांची, आणि आता लाईट आलेली आहे. तर ऑटो शेड वगैरे चालू करून मोटर चालू करायची. ऑटो शेडचा एक फायदा होतो, लाईट गेली तर घडी आपल्याला त्या विहिरीवर जायचं काम नाही नसतं. तर बघा आता तिकडं मोटर चालू झाली, इकडं पाणी आलंय. तर बघा पाणी चालू झालेलं आहे आपलं शेतात. तर बघा तुम्हाला दिसत असेल आपला गहू केवढा झालेला आहे त्यांचावाला. तर त्यांचा गहू आणि आपला गहू एक दिवसात पेरलेला आहे. लावणी दोघांची एक सारखी. तर बघा आता 12 वाजले, जेवणाचा टाइम झालेला आहे. तर आपलं जेवण पार्टी वगैरे कशी आपली शेतातली पार्टी फर्स्ट क्लास आहे ना. तर बघा माझं इथं पोटभर जेवण झालेलं आहे. तुमचं झालंय तर मला कमेंटमध्ये सांगा. तर बघा आम्ही जेवण करत होतो, मग 2 बाऱ्यांना पाणी लावलेलं होतं. ते 2 बारे भरले गेले आहेत. आता पाणी बदलावं लागेल आपल्याला. तर बघा एवढा गहू भरायचा आहे बाई आपल्याला. आज दिवसभर आपल्या हाल होतील खतरनाक. तर मी तुमच्यासोबत व्हिडिओ काढत तिकडे लक्ष होतं माझं, तिकडे वंड्यावर बसलो होतो. तेवढ्या तिकडे फुटून गेलं बार. एवढे हाल व्हायचे बाई. आणि त्याच्यात अजून 2 मोटरी चालू, म्हणजे 2 मोटरींचं पाणी घातलं गेलं माझ्याने. तर दिवसभर माझे खूप हाल झाले. मग वेगळं पाणी केलं मी दिवसभरात. मग एक मोटरचं इकडं, एक मोटरचं तिकडं. मग आता थोडं बरं वाटतंय. आता आपला टाइम बी झालेला आहे संध्याकाळी. मग आम्ही बंद करतो मोटर